प्रणाम. माझ्या चेहऱ्यावर तर खुशी असणारच, पण तुमच्याही चेहऱ्यावर मला एक आनंद, समाधान आणि सार्थक भावना अशा अर्थाने की आम्ही ज्या अनिलजींचे व्हिडिओ इतक्या प्रेमाने बघतो, कौतुकाने बघतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतो, तर खरंच आहे की ज्या ज्या वेळेला जी गोष्ट इतर मीडिया, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडिया, सगळे चॅनल वगैरे एका वेगळ्या पद्धतीने मांडत होते, त्यावेळेला अनिलजी असा काही गौप्यस्फोट त्याच संदर्भात करत होते की जो त्या एका रूढ करत चाललेल्या समीकरणाला धक्का देणारा होता. तर त्यावेळेला असं वाटतं असं कसं शक्य आहे, असं नाही आहे, असं नाही होऊ शकत. पण मी आत्मविश्वासाने तुम्हाला सांगत होतो आणि याचं कारणही मी तुम्हाला थोडं सूचित करत होतो. इतकं डायरेक्ट असं दरवेळेला बोलत नव्हतो. हां, कधी कधी कोणाची साक्ष काढत होतो, पण मी तुम्हाला सांगत होतो मित्रांनो, माझे सोर्सेस एक्सेप्शनल आहेत, एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत आणि माझं नेटवर्क जे आहे इन्फॉर्मेशन गोळा करण्याचं तेही युनिक आहे. त्यामुळे मी जी माहिती सांगू शकतो तुम्हाला ती उद्याची माहिती आज सांगण्यात मजा आहे ना. बघा की मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत होतो की हे हनी ट्रॅप प्रकरण जे आहे हे तद्दन बोगस आहे, बोगस आहे, बोगस आहे. असे कुठेही 72 लोकांची नावं नाहीत. असा कुठलाही पुरावा, कुठलाही एकही पुरावा या हनी ट्रॅपच्या संदर्भात कोणाकडेच नाही. राज ठाकरे यांनी नाशिकच्या 12 पत्रकारांसमोर सांगितलं की हे मोठं स्कॅन्डल सेक्सचं आहे बघा, पण त्यांनीही सूज्ञपणा दाखवला आणि त्यांना सांगितलं की माझं नाव छापू नका. मी एकटाच असा यूट्यूबर होतो की मला असं वाटलं नाही, हे आवश्यक आहे, कारण राज ठाकरे यांनी गौप्यस्फोट करणं ही मोठी गोष्ट आहे. पण त्याच वेळेला माझ्या लक्षात हेही आलं की राज ठाकरे स्वतःचं नाव देऊ इच्छित नाहीत. याचा अर्थ हे बोगस आहे याची त्यांची खात्री आहे. पण इतका जर अफवा पसरलीच आहे तर त्या अफवेवर एक शेकून काय घ्यायला हरकत आहे भाकरी, म्हणून त्यांनी ती करून अशी भिरकावली आणि ती गुराकार करकर सुदर्शन चक्रासारखी फिरत गेली. आता मी माहिती काढत होतो आणि तुम्हाला सांगत होतो की फक्त 3 प्रकरणामध्ये सुद्धा FIR दाखल झालेला नाही, तक्रार दाखल झालेली नाही. फक्त एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाऊन लोकांनी सांगितलं की असं असं चाललेलं आहे, आम्हीही सॉर्ट आउट करतोय ते, पण नाही झालं तर जरा तुम्ही पोलिसी दणका, आणि तो ऑन रेकॉर्ड नाही बरं का, ऑफ द रेकॉर्ड पोलिसी दणका द्या जरा. याच्या पलीकडे नाही. चौथं तर सेटलच झालं. आता कितीला सेटल झालं, आता 4थं सेटल झालं म्हणताना मी काही कोणतं सेटल झालं सांगत नसल्यामुळे मी तुम्हाला आकडा सांगू शकतो की ते 50 लाखात सेटल झालं. तुम्ही अनिलजी 4थं सेटल कितीला झालं याच्याबाबत सुद्धा तुमच्याकडे माहिती आहे? हो रे राजा, खरंच माझ्याकडे माहिती आहे. 50 लाखाला सेटल झालं. आता यापुढे काही ना तक्रार ना काही, संपला तो विषय. मला आनंद वाटतो या गोष्टीचा की हे मी सांगितलं तेव्हा मी एकटाच सांगत होतो, अक्षरशः एकटा पडलो होतो की कुठलं चॅनलच सांगत नव्हतं, कुठला यूट्यूबर सांगत नव्हता. सगळे कसं आहे सांगत होते. ते वडेट्टीवार काय, ते आपले आधी अध्यक्ष होते ते काय, सगळे हेच करत होते की नाही आहे 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 याच्यात तथ्य आहे, सरकार बदनाम होत आहे, विरोधी पक्षाचे हल्ला होतोय, हे भाजपचे आहेत का, याचे आहेत का, त्याचे आहेत, तशा पतंग उडवणं नाना पटोले आणि यांचं सगळ्यांचं चालू होतं. तेव्हाही मी माझ्या मित्रांना सांगत होतो की हे खोटं बोलतायत, नाना पटोलेही खोटं बोलतायत आणि वडेट्टीवारही खोटं बोलतायत. त्यांना माहिती आहे की असं काही नाही आहे, आणि जे काय असतं अशा तऱ्हेचं ते निदान आता गुन्हा नोंदवला या सदरात येत नाही, कोणाची तक्रारच नाही. हे पण मी सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. काल विधानसभेमध्ये समारोपाच्या भाषणामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनाची सांगता होत असताना देवेंद्र फडणवीसांनी एक्झॅक्टली मी जे जे बोललो तेच तसंच सांगितलं. अनेकांना असं वाटलं असेल की माझं त्यांचं काहीतरी जे बोलणं झालं असेल त्याच्यामध्ये हे मी इतक्या जोरात सांगितलं असणार की याच्यात अजिबात तथ्य नाही, की केवळ एक अफवा आहे, गॉसिप आहे आणि आकाशात असंच
कुणीतरी एक 72च्या नावाखाली 72,000 लोकांना बदनाम करण्याचं, सरकारला अप्रतिष्ठा करण्याचं आणि सत्तारूढ पक्ष विरोधी पक्षाच्या नेत्यांना ब्लॅकमेल करायची संधी तशा प्रकारच्या लोकांना देण्याचं कारस्थान. सेम फडणवीस तेच बोलले. पण आता मी टीव्ही येताना शूटिंगला बघितलं तर अजून वडेट्टीवार आणि पटोलेंची खास शमलेली नाहीये. अजूनही तेच ते बोलतात, नाही नाही आहे. अरे तो पटोले तर असं ते हे घेऊन फिरत होता ना, टिंगू, देऊ का अरे दे ना मग. आणि मग मी जे बोललो तेच फडणवीस बोलले, एवढे तुमच्याकडे जर स्क्रीनशॉट्स आणि हे ते आहे, ब्लूटूथ आहे, तर द्या ना सभापतींना, पाहू दे ना, सभापती बघतील काय काय आहे ते वगैरे. होतच नव्हतं. असा कुठलाही ब्लूटूथ उद्या मी तुम्हाला असा खिशातून काढून दाखवतो आणि म्हणतो ह्याच्यामध्ये ना अमक्या नेत्याचे सेक्सचे फोटो आहेत. जोपर्यंत मी ते दाखवत नाही तोपर्यंत मी खोटाच आहे. कुणी काही काढून दाखवेल आणि परत खिशात ठेवले, म्हणाले नाही हे दाखवण्यासारखे नाही. अरे मग उल्लेख का केला? वॉट एव्हर इट इज, तो विषय फडणवीसांनी अत्यंत उत्तम रीतीने हाताळला आणि संपवला. आता यापुढे याच्यावर बोलणाऱ्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. हे असे प्रकार वैयक्तिक लेवलवर चालतात. कधी ते ब्लॅकमेलिंग असतं, कधी रिलेशनशिप असतात, कधी रिलेशनशिप नंतर बिघडतात, त्यानंतर आरोप पत्र. अरे लग्न करलेली माणसं 10, 20, 30 वर्षानंतर पण घटस्फोट घेतात नाही का. तर त्यामुळे ठीक आहे, हे वैयक्तिक जीवनातलं प्रकरण होतं, ते तशा प्रकारे फडणवीसांनी अत्यंत चातुर्याने संपवलं. आणि हे बोगस आहे हे अनिल तते जे सांगत होता ते त्यांनी काल विधानसभेत सांगितलं की असं काहीच घडलेलं नाही, असं काही होत नाही आहे आणि आमच्याकडे तक्रार आलेली नाही. जोपर्यंत तक्रार येत नाही तोपर्यंत अशा अफवा पसरवण्याचा नैतिक अधिकार ना तुम्हाला आहे ना आम्हाला आहे. खतम. दुसरा मुद्दा आणखीन एक भाषेच्या संदर्भामध्ये ज्या काही चर्चा चालू होत्या, तर कसं आहे माहिती आहे की फडणवीस गेम करतात हे खरं आहे, पण फडणवीस कधी कधी विरोधकांना विश्वासात घेतात. पण विरोधक जरी त्यांना ते कळलं की हे सांगतायत तसं होणार आहे आणि स्वतः एकनाथ आपले हे देवेंद्र फडणवीस बोलतायत, म्हणजे दॅट्स अ फायनल वर्ड यार. ते स्वतः तुम्हाला सांगतायत की हे असं आहे नाही, असं आहे नाही, हे असं आहे आणि असं होणार आहे, तुम्ही काळजी करू नका, ह्या इश्यूची हवा निघून जाणार आहे. आणि मराठीची सक्ती हा विषय बघा ना त्यांनी किती चातुर्याने हाताळला. त्यांनी सांगितलं की नरेंद्र जाधव समिती अहवाल देईल त्यावेळेला या विषयावर आम्ही चर्चा करू. आता तर त्यांच्याकडे आहे, त्यामुळे आत्ता तर ती काही लागू केलेलीच नाही आहे आणि आत्ता लागू केलेली म्हणजे यंदा लागू होत नाही आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, नरेंद्र जाधव समितीचा अहवालावर आपण बघू. पण मी कालही सांगितलं, आजही सांगतो, नरेंद्र जाधव यांना क्लिअर कट इन्स्ट्रक्शन आहे. आणि नरेंद्र जाधव हे तसे असं सत्तेच्या फेविकॉलमध्ये पटकन चिकटणारे गृहस्थ असल्यामुळे ते कधीही सत्तारूढ पक्षाला जो हवा तोच अहवाल देणार 100%. मग तो अहवाल काय असणार? मी सांगितलं तुम्हाला की 5वी पासून त्रिभाषा सूत्र लागू करावे, परंतु पहिलीपासून त्याची पूर्वतयारी म्हणून भारताच्या एकूण सांस्कृतिक लिंग्विस्टिक अशी जी व्हरायटी आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती सांस्कृतिकच्या तासाला द्यावी. आणि याची कल्पना देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा उद्धव ठाकरेंशी भेटले तेव्हा त्यांनाही दिली की जाधव समितीचा अहवाल येऊ द्या. आणि दुसरी गोष्ट अशी की मराठीत सक्तीची राहणार, हिंदीची सक्ती राहणार नाही. तिसरी भाषा ही 5वी पासूनच आत्ता जशी आहे तशीच राहील. थोडं जरा धीर धरा. अरे पण धीर धरला तर मग उद्धवला आणि राजला सुद्धा पॉलिटिकल इश्यू कसा करता येईल? राज ठाकरेंना पण त्यांनी सांगितलं होतं की हे फक्त सक्ती प्रकरण आहे, विधानसभा अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मागे घेणार आहोत, मधल्या काळात करूच घ्या तुम्ही, काय तुम्हाला निदर्शनं करायची वगैरे. त्याच्यामध्ये उलट फडणवीसांचा फायदा असा झाला की त्यांनी काय ते आनंदीबाईचं होतं ना की तिने जे पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये यांना धरावे असं लिहिलं होतं, तर त्याचं राघोबादानांनी धरावे लिहिलं होतं आणि हिने मारावे केले म्हणून आपल्या माधवराव पेशव्यांचा खून झाला. तर आता याच्यात कसं आहे की
फडणवीसांनी दोन्ही ठाकरेंना नाही, जेवढे विरोधी पक्षाचे प्रमुख नेते त्यांना सांगितलं होतं की ही सक्ती वगैरे महाराष्ट्र मान्य करणार नाही, आम्हालाही कळत आहे, पण केंद्र सरकारचा निर्देश आहे, आम्ही लागू करून 4-5 दिवसामध्ये मागे घेतो. हां, दरम्यान तुम्हाला काय बोलायचं असेल बोला, तुम्हालाही संधी आहे. ठाकरे बंधूंनी ती संधी घेतली, पण अजूनही त्याच्यावरच ते अडून राहिले, त्याच्यावरच बोलत आहेत. आता गोंधळ झाला की राज ठाकरेंनी सांगून टाकलं की 5 तारखेची जी मिटिंग झाली ती फक्त मराठीपुरती होती, मराठी भाषेचा विजय झाला एवढी होती, त्यातून राजकीय अर्थ काढूच नका. हेच तर फडणवीसांना हवं होतं की यांनी दोघांनी एकत्र त्या स्टेजवर यावं आणि एकत्र आल्यामुळे जो बवाल निर्माण होईल तो 2 दिवसात गॅसचा फुगा खाली येऊन चपटावतो तसा व्हावा आणि आता त्याच्याबद्दल बोलण्याची चोरी व्हावी मनसेवाल्यांना उद्धवला. आता एकटा संजय सोडला तर कोणीही हे दोघं बंधू एकत्र येणार आशा आहे वगैरे वगैरे नाही बोलत ना. हे पण मी सांगितलं होतं तुम्हाला, सांगितलं होतं. माझ्याकडे मी सातत्याने सांगतोय की हे दोघं भाऊ एकत्र येणार नाही. आता पुढली बातमी पण मी तुम्हाला सांगितलेली आहे का नाही आता आठवत नाही, पण आत्ताच मी सांगतो फडणवीसांच्या प्लॅनिंगप्रमाणे याची परिणती, मी आता असं का म्हणतोय माहिती आहे की परिणती होईल असं माझी माहिती किंवा अंदाज आहे. त्याचं कारण असं की काल याला जी सभा झाली तुमच्या मिराळा रोड भाईंदरला, त्याच्यामध्ये उदय निरगुडकरचं नाव न घेता पण त्यांनी असं सांगितलं की एक रिकाम टेकडा पत्रकार किंवा काहीतरी असा बेकार पत्रकार, नाही त्याला कामधंदा नाही सध्या, तो असले काहीतरी हे करतोय. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी आणि उद्धवच्या संदर्भात त्यांनी केलेलं जे भाष्य आहे ते त्याला काय म्हणतात, त्याला स्पॉन्सर्ड भाष्य आहे असं त्यांनी उदय निरगुडकरवर काल आरोप केला की हे नाही. आता उदय असं स्पॉन्सर्ड भाष्य वगैरे करणार नाही आहे आणि हे त्यांनाही माहिती आहे, कारण तुम्हाला धक्का बसेल की जसं राजू पडुळेकर एकेकाळी राज ठाकरे यांचा सल्लागार होता तसं उदय निरगुडकर हा मनसेचा सल्लागार होता, राज ठाकरे यांचा एकदम खास होता उदय निरगुडकर. हो, आणि काल त्याला त्यांच्याकडे असं काही नसतं, त्यांना वाटलं की ते टार्गेट करतात, देत थप्पड लावून देतात. तशी शाब्दिक थप्पड त्यांनी उदय निरगुडकरला या शब्दात दिली की हे अफवा पसरवत आहेत, यांना बोलायचा अधिकार नाही, आम्ही आमचं बघून घेऊ. बरोबर, त्यांनी त्यांचंच हे केलं पाहिजे. पण एक गोष्ट सत्य आहे की राज ठाकरे यांना कल्पना होती त्याप्रमाणे त्यांनी आंदोलन केलं आणि त्याला धचा माकेला मी जो उदाहरण दिलं ते का माहिती आहे की मुळामध्ये प्रोटेस्ट वॉज प्लॅन्ड, की प्रोटेस्ट करा तुम्ही आणि केलीच पाहिजे. ती केल्याशिवाय आम्हाला हवं ते वातावरण BJPला महाराष्ट्रात निर्माण होणार नाही. पण ते धचा मा असं झालं की जाऊन त्याने कानफडातच मारायला सुरुवात केली. आता तर ऑफिशियली डिक्लेअर केलं की जो कोणी मराठी बोलणार नाही महाराष्ट्रामध्ये त्याला कानफडीतच मारणार. त्यामुळे आता संगीत कानफडीतचे प्रयोग गावोगावी गल्लोगल्ली कुणालाही थांबवणार विचारणार. ते जसं हिंदू आहे का मुसलमान विचारलं तसं तर कुणालाही थांबवून चल मराठी बोल नाही बोलत येत. ही घडायला फडणवीसांना हवं होतं, असाच मी आरोप म्हणूया काय म्हणूया. पण असं गुजरात्यांना मारलं, उत्तर भारतीयांना मारलं, काल एका राजस्थानाला मारलं, मध्य प्रदेश, साऊथ इंडियन, आता याच्या मागोमाग येणार ना. आत्ता काय होत आहे की हे मर्यादित फक्त उत्तर भारतीयच फक्त हिंदी बोलतात का? हे तामिळ तेलुगू आले आहेत ना माटुंग्यामध्ये जाणं, त्यांना कुठे मराठी येते. त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की भाजपवाले चॅलेंज देत आहेत ना आता की ठीक आहे तुम्ही उत्तर भारतीयांना मारताय, गुजरात्यांना मारतायत, कारण उत्तर भारतीय ॲक्च्युली प्रतिकाराला सक्षम आहे, पण गुजराती काय फिजिकल प्रतिकार करू शकत नाही, तर मार खातात. पण समूह शक्ती आहे, धनशक्ती आहे त्यांच्याबरोबर. उत्तर भारतीयांकडे नेतृत्वच नाही. मुंबईमधला एक तरी उत्तर भारतीय नेता बोलला का याच्या विरुद्ध? अगदी माझे मित्र कृपाशंकर यांना पण विचारतो, तुम्ही का नाही एखादं पत्र काढलं का? नाही काढलं. याच्याकडे त्यांची पण हिंमत नाही, उत्तर भारतीय नेत्यांची. पण गुजराती नेत्यांनी काढली. आता पुढली पाळी आहे तामिळ, तेलुगू, मल्याळम, कानडी. बेळगावमुळे आपण तापलेलोच असतो त्या प्रश्नावर, तर त्यांची माणसं फटके बसतील. ॲक्च्युली फडणवीसांचं जे प्लॅनिंग आहे त्याप्रमाणे हे असं व्हायलाच पाहिजे. जेवढे एका गुजरात्याला फटका बसला आणि त्याची बातमी टीव्हीवर आली की असं समजा की त्या एकेका बातमीने किमान म्हणजे अशी तर लाखो मतं भाजपकडे सरकतात. आत्ता सर्व इतर जातींवर हल्ला करत असताना परत मराठीची बाजू घेण्याकरता फडणवीसच पुढे उभे आहेत. फडणवीसच सांगतायत की मराठीचे आम्ही समर्थक आहोत,
मराठीला राजभाषेचा दर्जा आम्ही मिळवून दिला आणि मराठी माणसाकरता ते काही योजना जाहीर करणार आहेत. आज त्याची वाच्यता मी करणं योग्य नाही, पण मराठी माणूस म्हणजे मराठी भाषा, मराठी संस्कृती याच्यासाठी ते काहीतरी करणार आहेत मोठं. ते मी नाही आता सांगून त्याचं थोडंसं हे करत. पण फडणवीसांनी विधानसभेत जे भाषण केलं काल, ते असं सणसणीत दणदणीत खणखणीत होतं की विरोधक खरं म्हणजे गारद झाले. तोच एक शब्द. आणि पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात जी मारामारी झाली, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यांची मारामारी झाली, पण गुरु इन्व्हॉल्ड होते दोन्हीकडून. तर त्याच्याबाबत सुद्धा फडणवीसांनी चांगलं हजेरी घेतली की हेच का ते जितेंद्र आव्हाड ज्याने अनंत करनुसेला मरेपर्यंत मारला होता. त्यांनी त्यांच्या 10 गोष्टी सांगितल्या. तुम्हाला हक्क आहे का? परत हेही सांगितलं की सभागृहाच्या भवनाच्या आतमध्ये अशा गोष्टी घडतात आणि तुम्ही त्याच्या मागे उभे राहता, गाडी पुढे पडवून त्याला अडवता. बरोबर आहे का? पोलीस त्यांचं काम करतायत. गुन्हा केला तर अटक नको का करायला? बरं, दोघांनी मारामारी केलेली आहे, पण त्याच्यात सुद्धा बघा, ही जर घटना घडली नसती मारामारीची कालची, तरी यांची इज्जत थोडी वाचली असती. नाना पटोले आणि तुमचा मुनगंटीवार नाही, आपला वडेट्टीवार, विजय वडेट्टीवार, हे जर अजूनही ह्याच्यामध्ये अडकून पडत असतील हनी ट्रॅपमध्ये, तर तो मूर्खपणा आहे. संपलेला विषय आहे तो. भाषा सक्ती संपलेला विषय आहे. जाधव कमिटीचा रिपोर्ट मी आज सांगतो तुम्हाला, सगळ्यांना माहिती आहे. आणि फडणवीस कधी कधी विश्वासात घेऊन सांगतात. हो, त्यांचं आणि उद्धव ठाकरेंचं जे अँटी चेंबरमध्ये बोलणं झालं, त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा हा होता, हे कबूल आहे मला, की अनिल परब भास्कर जाधव जरा लक्ष ठेवा ना, नावं आठवून ठेवा, मग नंतर करून ना उपयोग, तेव्हाच सांगायचं असतं. हां, भास्कर जाधवला विरोधी पक्षनेता करा, ही त्यांची मुख्य मागणी होती. आणि ते हिंदीची सक्ती कशाला पुस्तक त्यांना द्यायचं होतं, तेही त्यांनी दिलं. त्यांना फडणवीसने ऑफ दी रेकॉर्ड तेव्हाही सांगितलं, कारण त्यांच्याबरोबर आदित्य पण होता, अनिल परब पण होते, भास्कर जाधव पण होता. त्यांनी सांगितलं की सक्ती वगैरे आम्ही काही करत नाही आहे, पण समितीचा अहवाल येऊ द्या, त्यानंतर 5वीपासूनच असणार आहे ती, तुम्ही काय काळजी करता. पण हे जर बाहेर उद्धव ठाकरे बोलले की आम्हाला फडणवीसांनी असं सांगितलं आहे की 5वीपासूनच होणार आहे, काळजी करू नका, अजिबात सक्तीने वगैरे काही होणार नाही, कुठल्याही भाषेची सक्ती होणार नाही, मराठी इंग्रजीच राहणार आहे. तर मग त्यांचा आंदोलनाचा मुद्दाच जातो ना. त्यामुळे बाहेर येऊन ते बोलले नाही. पण मग मी सांगतो की फडणवीसांनी त्यांना कल्पना दिली की जाधव समितीचा अजून तर जाधव समितीचं कामकाज सुरू व्हायचं आहे, त्याच्यात अनिल तर त्यांनी काल घोषणा पण करून टाकली की असं होणार आहे. पण फडणवीसांनी फार वार केले काल, कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात पासून प्रत्येक ठिकाणी असे वार केले की त्याला घाव म्हणावं लागेल. आणि विरोधकांची खरोखर बोलती बंद करून टाकली. म्हणजे आपले मित्र आहेत म्हणून म्हणतो असं नाही, पण मी सांगतो की मास्टर पीस होतं, मास्टर स्ट्रोक होता कालचं विधिमंडळामध्ये जे त्यांनी भाषण केलं समारोपाचं, विधिमंडळाच्या मास्टर स्ट्रोक होता. आणि त्याच्यामधून आगामी राजकारणाची काही बीज दिसत होते. आता फडणवीसांच्या ऑफ दी रेकॉर्डचं ते ऑन दी रेकॉर्डमध्ये कसं क्रमशः रूपांतर करणार आहेत त्याची थोडीशी सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीचा मुद्दा संपला आहे. मराठी सक्तीचे हिंदीचा प्रश्नच नाही आहे. हिंदीची सक्ती होणार नाही, आत्ताही होणार नाही आहे आणि नंतरही होणार नाही आहे. त्यामुळे हा रिपोर्ट तर कदाचित जाधवांना ते सांगतील की कशाला लांबवत आहे, याच्या आधीच द्या ना आम्हाला महापालिका, आणि काही करायचंच नाही आहे ना. जाधवांचा रिपोर्ट लिहून तयार आहे फडणवीसांकडे, त्याच्यावर फक्त जाधवांनी सही करायची आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणायचं आहे की 5वीपासून सक्ती करा, त्याच्या आधी ओळख करून द्या. पण ती एकाच भाषेची नाही, विविध भाषा, विविध संस्कृती, या देशाचं मल्टी हे कल्चर कसं आहे, काय म्हणतात त्याला, आंतरभारतीय स्वरूपाचं वगैरे वगैरे हे तयार आहे. यांचा जाधवांचा, नरेंद्र जाधवांचा अहवाल तयार आहे, सही करायची आहे. किती दिवस लागतात? अभ्यास केल्यासारखं दाखवायचं आहे म्हणून 1 महिना काढायला लागेल. 1 महिन्यामध्ये तो अहवाल येईल. निवडणुकीला अजून 4-5 महिने, म्हणजे त्याच दिवशी बोऱ्या वाजेल विरोधकांचा, कारण त्याच दिवशी उघड होईल की 5वीपासून आहे. म्हणजे हा आपण सगळा जो कल्लोळ केला त्याचा काही अर्थच राहिला नाही. ठीक आहे ना, तो करायला पाहिजे होता. राज ठाकरे मोठा करणं हे एक फार मोठं काम त्यांना करायचं आहे फडणवीसांना. तर राज ठाकरेंना मोठं करण्याचं काम ते करतायत, करणार आहेत, अजून करणार आहेत. अजून 1-2 ठिकाणी तुम्ही बघाल, आजच मी ते सांगू का नको, पण ठीक आहे, अजून 2 मुद्दे येणार आहेत, त्याच्यामध्ये राज ठाकरे प्रचंड मोठे होणार आहेत आणि हे डिझर्व्स.
राज ठाकरे हे उद्धव ठाकरेच्या विटीत कट कारस्थानावरून बळी पडलेले आहेत. आता यूट्यूबवरचे जुने व्हिडिओ माझ्याकडे येतात. अरे बाप रे, राज उद्धवबद्दल आणि उद्धव राजबद्दल काय काय बोललेत. ते व्हिडिओ नुसते ते बघत राहिले तर तळपायची आग मस्तकाला जाईल राजच्या. म्हणजे हा काय, म्हणजे कुठल्या लेवलला जाऊन माझ्याबद्दल बोललाय. उद्धवचंही तसंच होईल. सुषमा अंधारे काय बोलली आहे यांच्याबद्दल. हे सगळे एकमेकाचा द्वेष, अत्यंत द्वेषाने पछाडलेले लोक होते आणि ॲलर्जी होती त्यांना. म्हणजे अंगावर पाल पडल्यावर जेवढी शिसारी येते तेवढी शिसारी उद्धव आणि राजला एकमेकाबद्दल होती. आता या पायलीला कुरवाळून शक्य आहे का तुम्ही? नाहीच आहे. पण फडणवीसांनी तेही चमत्कार करून दाखवला. त्यांनीच कबूल केलं की दोन्ही ठाकरे एकत्र आणण्याचं श्रेय फडणवीसांना आहे. पण त्यांनी एकत्र आणले एवढ्या करता की ते आत्ता एकत्र आले की दोघे एकमेकावर आपटले की इतक्या दूर जातील, डबल स्पीडने दूर जातील की त्यांना एकत्र येणं अशक्य होईल. संजयला कळत आहे, त्याचाही आवाज नरम आहे. कारण आता शिबिरामध्ये सुद्धा राज ठाकरे यांनी सांगितलं की आत्ता या घटनेत पॉलिटिक्स नाही आहे, योग्य वेळेला बघू. आता ती योग्य वेळ काय आहे ते निवडणुकीच्या आधी आहे. तोपर्यंत झुलवतं खुलवतं फुलवतं असं करत राहतील ते. पण बहुतेक राज ठाकरे आता हा उद्धव ठाकरेचा विषय लवकरात लवकर संपवतील. कारण त्यांचे कार्यकर्ते पण डिमोरलाइज होतात. त्यांना असं वाटतं इथे शिवसेनेचा विद्यमान आमदार आपलं हे नगरसेवक होता, मग ही जागा कुणाला जाणार. आपण जर यांच्याबरोबर गेलो उद्धवबरोबर महाआघाडीमध्ये तर ही जागेचं काय. मनसेला ज्या जागा हव्यात त्या सगळ्या उद्धवच्याच जागा हव्यात. शिंदेला ज्या जागा हव्यात त्या सगळ्या उद्धवच्याच जागा हव्यात. ते कसे एकत्र येणार. त्यामुळे त्यांची दुही ही नक्की आहे. आणि दुसरं फडणवीसांनी सूचित केलेलं आहे की प्रत्येकाने आता थोडं संयमाने आणि आचारसंहिता पाळून वागावं, नाही त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. फडणवीसांनी ऑफ द रेकॉर्ड ज्या ज्या गोष्टी ठरवल्या आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन ते ऑन द रेकॉर्ड करताना तुम्हाला दिसत आहेत. मी सांगतो, फडणवीसांपुढे कोणी टिकणार नाही, खरंच टिकणार नाही. मुश्किल आहे, फारच मुश्किल आहे. मुमकिन है ना, तसं फडणवीस के सामने कुछ भी मुश्किल है, उनसे लढना भी मुश्किल है. आणि कसं आहे माहिती आहे, साम दाम दंड भेद ही जी चाणक्याने सांगितलेली 4 आयुध आहेत ते मुक्तपणाने वापरत आहेत. आता तुम्ही थांबा. आता तर मनसेच्याकडे हे नगरसेवक का नाही आहेत. शिवसेनेने गिळंकृत केले होते, बरोबर आहे. आमदार एक होता, त्याचा बिचाऱ्याचा पराभव झाला. आता कुणीच नाही आहे लोकप्रतिनिधी या कॅटेगरीत, त्यांच्याकडे कुणीच नाही आहे. आता नवीन याच्यामध्ये जर त्यांना लोकप्रतिनिधी निवडून यायला हवे असतील तर ते उद्धव बरोबर जाऊन निवडून आणता येणार नाही, हे रिअलाइज देखील त्यांना होणार आहे. किंवा जागा वाटपातच फिसकटणार आहे आणि मग फ्रस्ट्रेशन येणार आहे. त्यामुळे फडणवीसांना जसं हवं आहे तसं ते घडणार आणि घडवून आणणार. राज ठाकरे आजच मी सांगतो तुम्हाला, अजून किती महिने असू द्या, इंडिपेंडेंटली निवडणूक लढवतील आणि बऱ्यापैकी यश ते स्वतंत्रपणे लढले तर त्यांना मिळेल. उद्धव बरोबर गेले तर गाळात जातील. आणि दुसरी गोष्ट अशी की शिंदे आणि अजितदादांना फडणवीस अजिबात दुखवायला तयार नाहीत. उद्या जरी शरद पवार येतो म्हणाले तरी अजित पवारांना ते दुखवणार नाही. उद्या उद्धव जरी येतो म्हणाला, ते परवा गंमत झाली त्यांची आपसामध्ये, ती गंमतच होती, पण त्याच्यावरही बातम्या करतात आपले लोक, त्याच्यावर डिस्कशन घेतात. तर उद्धव जरी म्हणाला आला तरी ते शिंदेना दुखवणार नाहीत. याची कारण आहेत. ज्या वेळेला भाजपची सत्ताच मुळात शिंद्यांमुळे आली नाही का. शिंद्यांनी बंड केलं नसतं तर सत्ताच आली नसते, आणि सत्ता आली नसती तर पुन्हा आली नसते, हो की नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की फडणवीसांनी फार कमरेखाली पण काही वार केलेले आहेत, पण ते ज्यांच्या कमरेखाली केले त्यांची अजून हिंमत नाही की माझ्या कमरेखाली वार झाला आहे. हे मी कमरेखाली वार म्हणजे शाब्दिकदृष्ट्या नाही म्हणत आहे, ॲक्शनदृष्ट्या. एका रोहित पवारच्या संदर्भामध्ये फक्त ईडीच्या नोटिसीचा उल्लेख सध्या होतोय. मी तुम्हाला आतली गोष्ट सांगते की इकॉनॉमिक ऑफेन्स विंगनी किमान 5, त्यातले 2 आहेत उद्धवचे, 2 आहेत शरद पवारांचे आणि एक कुठलं तरी असे किरकोळ पक्षाचं आहे, पण असं 5 लोकांना इकॉनॉमिक ऑफेन्स विंगनी ट्रॅपमध्ये घेतलेलं आहे. फडणवीसांच्या इशाऱ्याशिवाय मंत्रालयात, पोलीस खात्यात कुठेही एकही पान हलत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे विरोधकांच्या पुढलं आव्हान हे प्रचंड आहे आणि ते
विभागलेले आहेत. कारण काँग्रेसवाले अस्वस्थ आहेत की उद्धव आणि राज जर एकत्र आले तर आपण त्यांच्याबरोबर जाऊ शकत नाही. म्हणजे हिंदुत्व या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी इतकी पलटी मारली की त्यामुळे त्याचं सेक्युलर हिंदुत्व हे काँग्रेसला परवडलं. पण राजचं जे आक्रमक मराठी कणा आहे तो त्यांना परवडणार नाही. ते लगेच बाहेर पडणार हे नक्की आहे. राज, उद्धव आणि काँग्रेस इम्पॉसिबल मी सांगतो आता. आणि या प्रकारचे कॉम्प्लिकेशन निर्माण करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला आहे आणि तो यशस्वी झाला आहे. त्याचमुळे मी म्हणतोय की ऑफ द रेकॉर्ड फडणवीस जे काय बोलतात किंवा ठरवतात ते आता ऑन द रेकॉर्ड आणायला सुरुवात केली आहे. लिहून घ्या. पुढल्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला अशा चमत्कारिक घटना घडताना दिसतील. काही निगेटिव्ह असतील आणि पॉझिटिव्हमध्ये अक्षरशः पक्षाच्या पक्ष खाली होतोय आणि भाजप आणि शिंदे किंवा अजितदादा यांच्या गटात जातोय असं दिसेल. ॲक्च्युली आजपासून 2 महिन्यांनी, मी 1 महिना म्हणतोय खरं, पण 2 महिन्यांनी तुम्हाला उबाठा रिकामा झालेला दिसेल. इतके लोक इकडे मार्गावर आहेत आणि खासदारी येणार आहेत शिंदेकडे, आमदारही येणार आहेत आणि बाजी नगरसेवक माझी हे तर येणारच आहेत. महाराष्ट्रामध्ये नंबर 1 वर उद्ध्वस्त करण्याचं उद्दिष्ट उद्धवला होतं त्यांचं, ते करणार. शरद पवारांना त्यांना आता उद्ध्वस्त करायचं नाही आहे ओपनली. याचं कारण एक तंतू, एक धागा त्यांना कायम ठेवायचा आहे आणि आता उद्ध्वस्त काय आणखीन काय करणार आहेत त्यांना. त्यामुळे फडणवीसांचं जबरदस्त असं विजय झालेला आहे आणि नेस्तनाबूत केलं आहे त्यांनी विरोधकांना. त्याच्या आणखीन काही खुणा तुम्हाला लवकरच दिसतील. धन्यवाद. फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि अभिवादन.